आजी ऐका ना, धना दादा म्हणाले की काय लावलंय रे आजी आजी? मी काही तुझी आजी बिज्जी नाहीये, समजलं? बरं ऐका ना, मला भूक लागली आहे. धना दादानं तुम्हाला सांगायला काय सांगितलंय धन्या दादानी? मला नाही माहित त्याने काय सांगितलंय ते. मला खूप काम आहेत. अगं बाई, फोन कोणाचं आलं? हा अगं बोल बोल बोल. ऐका ना, किती दिवसांनी ऐका ना. बोलतोय ना. ऐका ना, मला भूक लागली कशी आहे. आहेस? हो. मला भूक लागली. अरे मी फोनवर बोलतीये, दिसत नाहीये का तुला? नाही ग, ते आहे कोण कुठलं पोरगा आलंय नशिबाला. मरू दे, ते महत्वाचं नाहीये. तू सांग आधी. हा म्हणजे नाही म्हणजे गाव म्हणजे ते आतलं कुठलं तालुका? हो का? अगं तिकडून आमचं गाव जवळ आहे मग. मला खरंच खूप भूक लागली आहे. हा म्हणून विचारलं. प्लीज मला काहीतरी खायला द्या ना. म्हणजे आमच्या गावाकडचीच असणार ती. ऐका ना. अगं ओळख असणार. अच्छा अच्छा. ऐका ना. अरे वा. ऐका ना. हा नाही नाही खरंय ग, अगदी खरंय. मला भूक लागली आहे. नाही मुलाबाळांची लग्न ठरली की आपल्याला बरं वाटतं ना. ऐका ना. हो हो नाही, स्थळ चांगलं मिळालं ना ते महत्वाचं बाई. हल्ली तेच एक ऐका ना. टेन्शन. अरे हे बाबा काय आहे तुझं सारखं सारखं फोनवर बोलते, दिसत नाहीये? 4-4 वेळा सांगितलं तरी कळत नाही? काय मिळणार नाही, गप गुमान इथे बसून राहा. सॉरी सॉरी. अगं नाही नाही, बोल बोल बोल. हा हा आपण बोलतोय ते महत्वाचं आहे जास्त. हा अगं बाई, खरं की काय? अगं बातमीच इतकी छान दिलीस की फार बरं वाटलं ऐकून. हा बोल. हा बोल, काय सांगतेस? अरे वा, छान छान. अच्छा, अशाच बातम्या देण्यासाठी फोन करत राहा. हा बोल. हे पोरग तर झोपलं. तुझं आणि तुझ्या ताईचं कसं जिणं हराम करते ना ते बघाच तुम्ही. नाही तुम्हाला दोघांना असं छळून या घरातून बाहेर काढलं ना तर नावाची मालती नाईक नाही मी. आला मोठा, भूक लागलीये म्हणे. आई लवकर बाहेर ये. आई. काय आरडाओरडा चालू आहे? आई उद्यापासून तूच मला डबा देत जा. का ग? सकाळी तर हट्टाने घेऊन गेली होतीस निवी काकीच्या हातचा डबा पाहिजे म्हणून. मी नाही नेणार तिच्या हातचा डब्बा आता. का ग? काय झालं? आई तुला माहितीये तो फ्राईड राईस किती खारट होता ते. मी एक घास सुद्धा खाऊ शकले नाही. या हो, खारट होता. मग माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी मला चिडवलं की तुझी काय मिठाची फॅक्टरी आहे. बघितलंस, सांगत होते ना मी नको नेऊस म्हणून डबा. पण तुझाच हट्ट निवी काकीच्या हातचा डबा न्यायचाय म्हणून. म्हणून म्हणून आईचं ऐकायचं असतं. सॉरी आई. बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी ना एक गंमत आणली राशी. काय? चायनीज भेळ. वाव, माझी फेवरेट. आई मला खूप भूक लागली, लवकर आणि ते. अगं अगं असं काय करतेस? अगं इथे बसून खाल्लं ना तर लोकांच्या नजरेने पोटात दुखेल आपल्या. चल आपण बेडरूम मध्ये बसून खाऊया. हा चल. ठीक आहे, गरमागरम कडक भजी. अरे भजी कडक नसतात रे, कुरकुरीत असतात. हा, तेच ते. तेच ते काय, कुरकुरीत आणि कडक मध्ये फरक आहे. हे मी आणली ना भजी, मग ती कडकच आहे. काय डोक्याची भजी नको करू. अरे काय चाललंय? दादा हा बघ ना, बोलतोय भजी कडक असतात. हा मग कडकच असते ना गुरुजी. कुरकुरीत असतात. तू गप्पा काय, तू जास्त बोलू एक मिनिट. कडक आहे का कुरकुरीत आहे ते मी खाऊन बघतो. ठीक आहे, द्या इकडे द्या. हा हे घ्या. काय तुम्ही पण द्या. वहिनी वहिनी
अहो, गुरुजी बघताय काय, वहिनीला खायला बोलवा ना, हाक मारा वहिनीला. वहिनी नेवी इकडे ना. या या वहिनी या, आमची भजी पार्टी सुरू आहे. एकदम गरमागरम कडक भजी मी आणली. नेवी चल तूही खाऊन घे. घे. नाही नको असू दे. का ग येताना नाश्ता करून आलीस का? कुठे अरे, दिवसभर वेळच नव्हता. संध्याकाळी पण घाईघाईत निघाले आणि दुपारी जेवायची इच्छा नव्हती. म्हणजे तू दुपारी जेवली नाहीयेस? नाही, वेळच नाही मिळाला रे. मी सुट्टी घेतल्यापासूनची कामं पेंडिंग होती आज ऑफिसमध्ये. सरांनी एवढं काम आणून दिलं की मुद्दामून ती कामं माझ्यासाठी ठेवून दिलीत की काय असं वाटत होतं मला. आजचा पहिला दिवस होता पण खूप स्ट्रेसफुल होता. काय नेवी, एक 5 मिनिटं काढायची ना जेवायला. नाही जमलं रे. बरं ठीक आहे, चल आता हे खाऊन घे. घे. अहो घ्या वहिनी घ्या, मला आधीच कळलेलं की तुम्ही येणार आहेत, म्हणून मी आधीच एक्स्ट्रा भजीपाव आणून ठेवलेला. तुझी एक्स्ट्रागिरी ना जरा आता बंद कर. हा बस. नेवी तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. चल तू खाऊन घे, काही खाल्लं नाही ना. घे. असीम कुठे? असीमला मी मगाशीच वर घरी पाठवलं. चला तुम्ही पण खाऊन घ्या. हे घ्या. वा कडक आणि कुरकुरीत दोन्ही आहेत. हा वा. बरं ठीक आहे, ओ मी वहिनी घरी जाते. अजून घ्या ना. नाही नको, माझं पोट भरलं. असीम पण वाट बघत असेल. बरं ठीक आहे. तू कधी येतोयस? तू हो पुढे, मी इकडचं जरा आठवून येतो. बरं ठीक आहे, बाय. थँक्यू. बघ ना, मेला किती दिवसापासून म्हणतोय बोलूया, पण काय वेळ मिळतोय? इथे घरातली कामं संपत नाहीत. कुठून वेळ मिळणार फोनवर बोलायला? खरंय. मी करते हा तुला थोड्या वेळाने फोन. असीम असीम काय रे? असीम बघ माझ्याकडे. काय झालंय बाळा? असं का बसलायस इथे? असीम बघ माझ्याकडे. काय झालं? असीम काय झालंय बाळा? ए बघ असीम, इथे मागे हो. टेक, इथे मागे टेक. काय झालंय बाळा? सासूबाई जरा पाणी. हा बोल ग. हा बोल. हे घे पाणी, घे पाणी पी थोडस. बरं वाटतंय? काय झालं असीम? ची चक्कर कशी आली अचानक? ताई ते मला खूप भूक लागली आहे. मी शाळेतून आल्यापासून काहीच नाही खाल्लं. काहीच नाही खाल्लंस? असीम अरे किती वाजले? तुला कोणी खायला नाही दिलं का? ताई मी आजीला खूपदा सांगितलं पण ते फोनवर बोलत होत्या. ए काहीतरी काय सांगतो रे? मी फोनवर बोलत होते म्हणून ऐकायला नाही आलं ना मला? मी तुम्हाला कधीपासून सांगते मला जेवायला द्या, पण तुम्ही माझ्याकडे लक्षच दिलं नाही.
सासूबाई, पण एकदा त्याची अवस्था तरी बघायचीत ना. त्याला भूक लागली हे त्याने सांगूनही तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अगं पण खोटं बोलतोय तो. मला काय माहित त्याने भूक लागली असं सांगितलं. माझं सगळं लक्ष त्या फोनवर होतं. तुला तुझ्या भावाची एवढी काळजी वाटते ना, मग त्याची खायची प्यायची व्यवस्था करून जायची आणि माझ्यावर डाफरायचं नाही. मी सासू आहे तुझी, हे विसरू नको. सासूबाई, मी डाफरत नाहीये. मी त्याला डबा दिला होता. त्याला अचानक घरी परत यावं लागलं, तेही लवकर, म्हणून विचारतेय मी. हे बघ, तो तुमच्या भावा बहिणींचा प्रश्न आहे, पण तू मला शिकवायचं नाही मी काय करायला पाहिजे ते. आणि जर तुला तुझ्या भावाचा एवढा पुळका असेल ना, तर नोकरी सोड आणि घरात बसून त्याच्यासाठी जेवण बनव. मला काही फरक पडत नाही. आली मोठी. असीम, तू शाळेत दिलेला डबा खाल्लास ना? ताई, कसं खाऊ? डब्यातला राईस खूप खारट होता. खारट होता? असं कसं झालं? वा हे चांगलंय. म्हणजे आधी घाई करून स्वतःच जेवण बिघडवायचं आणि मग भावाला उपाशी ठेवलं, त्याला खायलाच दिलं नाही म्हणून सासूला जाब विचारायचा. चांगला कारभार आहे. चल, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते. चल ये, उठ. ये इथे बस. मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी बनवते. हा असीम, असीम, तोपर्यंत मी तुला ऍपल देऊ का रे? काय बनवू? पराठे बनवते. अजून एक ऍपल खाणार आहेस? नाही ताई. पराठ्याचा खूप छान वास येतोय ताई. छान येतोय ना? खूप भूक लागली ना रे. चल, मी तुझ्यासाठी दही आणते. थांब. चल, बाहेर जाऊन खाऊया. ऐक आई, रात्रीचा काय मेनू आहे? मी काही स्वयंपाकीण बाई आहे का ग? मला काय विचारतेस? आई, असं का बोलताय? तुम्हाला नाही तर मग कोणाला विचारणार? त्या महाराणीला विचार. आणि आता तुम्हा दोघी सुनांच्या हातात कारभार सोपवलाय मी. काय करायचं ते तुम्ही ठरवा. इथे माझं डोकं दुखते, त्याचं काय करायचं ते सांगा. आल्याचा फक्कड चहा घ्या, बरं वाटेल.
अगं बाई खरंच ग, पण कोण देणार मला बिचारीला आल्याचं फक्कड चहा करून? कोण म्हणजे? अहो धाकटीसून आलीये घरी, तिला सांगा. निवेदिता करून देईल की तुम्हाला चहा? अगं हो ग निवेदिता, मला जरा आल्याचं फक्कड चहा करून दे ग, डोकं दुखतंय माझं. आकर. सगळ्यांसाठीच बनव आणि जेवणाला वेळ आहे ना अजून. निवेदिता, अगं चहा कर. ए निवेदिता, ऐकायला येत नाहीये? कानात कापसाचे बोळे घालून ठेवले? चहा कर माझ्यासाठी फक्कडचा. निवी, निवी अगं मालतीबाई काहीतरी बोलतायत तुझ्याशी. मी असीमला भरवते. अगं निवी, तो खाईल ना त्याच्या हाताने, हो की नाही असीम? हो, एवढा लहान मुलगा आज स्वतःच्या हाताने खाईल आणि उद्या स्वतःहून स्वयंपाक करेल सगळ्यांसाठी, हो की नाही? निवी अगं काय बोलतेस तू? विचार सासूबाईंना. ए सासूबाईंना काय विचार? हा म्हणजे मी त्याला जेवण बनवायला सांगते? काही काय बोलतेस तू? पण एवढ्याशा लहान मुलाला तुम्ही उपाशी ठेवलंतच ना? तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं हो? आणि आता मी दिवसाभराचं त्याला भरवते तर तुम्ही मलाच चहा करायला सांगताय सासूबाई? मी स्पष्ट बोलते धन्या, मी आता असीमला भरवते. मी आता उठून कोणासाठीही चहा बनवणार नाहीये. बघ बघ, सासूला तोंडावर सांगते मी चहा करणार नाही म्हणून. बघ सासूबाई, त्याला चक्कर आली होती, तुम्हाला दिसलं नाही का? काय? असीमला चक्कर आली होती? कधी आणि कशी? भुकेमुळे चक्कर आली होती त्याला. नशीब त्यावेळेला मी इथे पोचले नाही तर. नाहीतर काय? नाहीतर काय म्हणजे या सगळ्याला मी कारणीभूत आहे असं म्हणायचंय तुला? तुझी काहीच चूक नाही. एक मिनिट मालतीबाई, तुम्ही असीमला खरंच उपाशी ठेवलं? अहो मी तर केव्हाच पाठवलं होतं याला वर तुमच्या भरोशावर, आणि तुम्ही याला काहीच खायला दिलं नाही. नाही पण माझ्या भरवशावर पाठवायचंच कशाला म्हणते मी? मी घेतली याची जबाबदारी, घेतली आहे. नाही भले तुम्ही जबाबदारी नाही घेतली, पण एक माणूस म्हणून जेवायला तर देऊ शकता ना. हे बघ, मी फोनवर होते आणि मी काही त्याची जबाबदारी घेतलेली नाही, त्यामुळे मला दोषी धरू नका. बरोबर आहे तुमचं, त्यांची चूक नाहीये धन्या. मी असीमची जबाबदारी त्यांच्यावर नव्हती टाकलेली. असीम शाळेतून आल्यावर तू त्याची जबाबदारी घेशील असं म्हणाला होतास मला. तू वचन दिलं होतंस मला. मग तू त्याला एकट्याला कसं काय सोडलंस रे? तुला खरंच विश्वास होता सासूबाईंवर की त्या स्वतःहून असीमला जेवायला देतील? नाही पण विश्वास ठेवायचाच कशाला म्हणते मी? मी असीमचं काहीही करणार नाही. ही तुम्ही दोघांनी आपापल्या मनाशी पक्की खोनगड बांधून घ्या आता. हे मला आधीच कळलं होतं सासूबाई, आणि आज त्याला मुद्दाम उपाशी ठेवून तुम्ही हे दाखवून सुद्धा दिलंय. धन्या, यापुढे असीमची जबाबदारी सासूबाईंवर टाकलेली मला नाही आवडणार, आणि मी घेणारही नाही. त्या स्वतःची जबाबदारी पेलता येत नाहीत आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर टाकतायत. कोणत्या जबाबदारीविषयी बोलताय तुम्ही सासूबाई? सांगते ना, नवऱ्याला अहोजाव करायला हवंय. लग्न झालंय आता तुमचं. अहो मालतीबाई, तो विषयच नाहीये. तुम्ही असीमला का उपाशी ठेवलं हा विषय चालू आहे. कसा विषय नाही? जबाबदारी बद्दल बोलते ना ही मोठं तोंड करून. हे बघ, मला माझ्या सुनांनी आपल्या नवऱ्यांना अरे तुरे केलेला आवडणार नाही. यशला सॉरी म्हणायला हवंयस खरं तर. तू त्याला अहोजाव करायला हवंस. ही तुझी जबाबदारी आहे आणि हे तुझं कर्तव्य आहे.
ते तर पार पाडत नाहीच आहे. आणि राहिला मुद्दा या पोराचा, तर मी त्याचं काहीही करणार नाही. माझा त्याचा काहीही संबंध नाही. या मुलामुळे मला कुठलाही त्रास होता कामा नाही. सासूबाई, ह्याच्यामुळे आज तुम्हाला कोणता त्रास झालाय मला सांगा. तुम्हीच आज मुद्दामून त्याला त्रास दिलाय. ए, तुला काय समजायचं ते समज ग. याची जबाबदारी मी घेणार नाही हे मी कधीच सांगितलंय. आणि तुला तुझ्या भावाला सांभाळायचं असेल ना तर नोकरी सांभाळून सगळं तू करायचं. माझ्या मागे कटकट नको. हो मालतीबाई तुम्ही मी सांगितलंय यश मला काय सांगायचं ते. याच्या पुढे मला एक शब्दही बोलायचा नाही. असीम, तुझ्यामुळे कोणाला कटकट नको. चल. नकोच आहे. निवी